तर कॅबिनेट बैठक झालेली आहे. आपल्या विभागाचे कुठले महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत? आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। यामध्ये महत्त्वाचं जे शेतकऱ्याचं पीक कर्ज आहे, या पीक कर्जाबद्दलची कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे 2,31,000 शेतकरी ज्यांचे ॲग्री स्टॅक नसल्यामुळं कर्जमाफी होणार नाही ही भीती होती, ती भीती आता संपली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲग्री स्टॅक नसेलही तरी कर्जमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। त्यामुळं एक 2,31,000 जे शेतकरी होते त्याच्याबद्दलचा एक निर्णय झाला। शेतकरी कर्जमाफीमध्ये ज्या अलग अलग विधानसभा सदस्याकडनं या ठिकाणी मंत्र्याकडनं मागण्या आल्या होत्या त्याही त्या ठिकाणी मंजूर झाल्या आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही जी आहे, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी याच्याबद्दलच्या सुधारणा आज त्या ठिकाणी बऱ्यापैकी करण्यात आल्या। सोबतच या राज्यातला जे मदत आणि पुनर्वसन विभागाचे जे पूरग्रस्त शेतकरी आहेत किंवा पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आढावा घेण्यात आला। येणारा पाऊस पाणी, येणारा पीक पाण्याचा आढावा घेण्यात आला आणि यामध्ये ज्या ज्या काही बाबी या संदर्भात उद्भवलेल्या आहेत त्या संपूर्ण बाबींना निराकरण करण्याची सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीत दिली। या ठिकाणी आज महत्त्वाचा विषय म्हणजे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने जो कॉरिडॉर या ठिकाणी होतो आहे, माननीय मुख्यमंत्री यांनी 3,990 कोटी रुपयाचा जो आराखडा मंजूर केला आमच्या सरकारने, त्या आराखड्यामध्ये जे आता पुनर्वसन लागणार आहे या ठिकाणी संपूर्ण पुनर्वसन धोरण या ठिकाणी तयार करण्याची मान्यता आज दिली आणि एक जो काही तिथे संपूर्ण कॉरिडॉर होणार आहे आणि त्या कॉरिडॉरमध्ये जे काही बाधित होणार आहे त्या बाधित लोकांना कसं पुनर्वसन पॅकेज असेल याचाही एक निर्णय झाला आणि त्यामुळे एक मोठा दिलासा हे पंढरपूर देवस्थान जे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विकास आराखडा आहे यामध्येही त्या ठिकाणी एक मोठा निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। खरं तर बीडमध्ये माजलगावमध्ये जी जायकवाडी प्रकल्प आहे ते टप्पा 2ला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली। सोबतच जे गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा संकुल आहे तर गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा संकुलाला 80 कोटी रुपयाची त्या ठिकाणी टप्पा 2चं बांधकाम आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलं। या ठिकाणी महसूल विभागाचा जर विचार केला तर 3 महत्त्वाचे निर्णय आज महसूल विभागाने घेतले आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर दिली आहे। एक, शेतकऱ्यांना शेतामध्ये जे काही लेवलिंग करावं लागतं शेताचं, त्या ठिकाणी माती मुरुम लागतो, त्या माती मुरुम लेवल करताना त्याच ठिकाणचा माती मुरुम लेवल करून त्या ठिकाणी करण्याकरता आधी त्यांना शेतकऱ्यांना त्रास व्हायचा। आता हा निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या शेतीच्या वापराकरता जे काही माती मुरुम लागेल त्याला कुठलीही रॉयल्टी लागणार नाही, कोणीही शेतकऱ्यांच्या शेतात जाणार नाही। शेतकऱ्यांना पूर्ण त्यांची जमीन शेती पिकायोग्य करण्याची पूर्ण मुभा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी आता शेतामध्ये जाऊन त्यांचं काम थांबवणार नाही असाही निर्णय घेतला आला। आणि दुसरं, एखाद्या घराचं बांधकाम चालू असेल, एखाद्या इमारतीचं बांधकाम चालू असेल आणि इमारतीचं बांधकाम चालू असताना जर खोदकाम केलं आणि तेच मटेरियल त्या ठिकाणी वापरलं तर आधी त्या ठिकाणी आमचे लोक रॉयल्टी लावायचे। आता ज्या ठिकाणी मटेरियल खोदलं त्याच ठिकाणी पुन्हा वापरायचं असेल आता रॉयल्टी लागणार नाही, हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। या ठिकाणी पुणे येथे हवेली तालुक्यात मोशी आहे, या मोशीला क्रांतीवीर चापेकर समिती आहे। क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड जे गाव आहे तिथे या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा व आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता एक केंद्र या ठिकाणी ही संस्था उघडणार आहे आणि त्यामुळं क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड या ठिकाणी
जे आदिवासी आश्रमशाळा आणि आदिवासी समाजाकरता जे मोठं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे, याला 15 हेक्टर जागा महसूल विभागाची देण्यात आली आहे. आणि यामध्ये एक मोठं त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता एक मोठं केंद्र या ठिकाणी आपली क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय असं या ठिकाणी होणार आहे. आणि आदिवासी आश्रमशाळा आणि त्या आदिवासी मुलांचा संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याची योजना या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. तसंच सोलापूरमध्ये जांबू आणि मोची समाज सेवा मंडळ सोलापूर आहे, यांना एक माध्यमिक शाळा बांधकामाकरता 3910 चौरस मीटर जागा ही क्रीडांगण आणि शाळेकरता देण्यात आली आहे. आणि त्यामुळं जे आमचे तिथले आमदार आहेत कोठेजी यांची जी मागणी होती की आम्हाला जांबुवन मोची समाज सेवा मंडळात जागा द्या, ती मागणीसुद्धा आज पूर्ण करण्यात आलेली आहे. एक 3 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी महसूल खात्यात झालेले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा राज्याच्या जनतेला मिळणार आहे. सर, काँग्रेसचे प्रभारी असलेले आणि केरळचे गृहमंत्री असलेले रमेश चेन्निथाला यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. त्यांनी तिरंग्याचा केक कापतानाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी स्वतःच्या एक्स पोस्टवरती देखील तो पोस्ट केलेला आहे. मात्र आता सोशल मीडिया आणि एकंदरीत सर्व स्तरातून त्यांचा निषेध केला जातोय. तिरंग्याचा हा अपमान मानला जातोय. तिरंगा ध्वजाचा केक कापताना चेन्निथालाला लाज वाटली नाही का? काही माणुसकी आहे की नाही असं मला वाटतं. देशाची माफी मागितली पाहिजे चेन्निथालानी. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो देशाचा अपमान केला, परवाच आपण बघितलं असाल देशभर युवकांनी तिरंगा रॅली काढल्या. 15 ऑगस्ट हा देशातल्या 140 कोटी भारतीयांनी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पाडला. आणि ह्या लोकांनी आता तिरंग्याचा केक कापला. खरं तर या ठिकाणी ज्या क्रांतिकारकासाठी ज्यांनी देशाचं बलिदान केलं अशा लोकांनी ज्या पद्धतीने आपला तिरंगा ध्वज फडकला, कितीतरी लाखो क्रांतिकारी त्या ठिकाणी हजारो स्वातंत्र्य संग्राम सैनिक या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्याकरता लढले. आणि हा डौलाने तिरंगा देशामध्ये फडकला 15 ऑगस्ट 1947ला. आणि या तिरंग्याने संपूर्ण जगामध्ये आज सबसे ऊंचा हमारा झेंडा तिरंगा झेंडा आहे. हा झेंडा त्याची प्रतिकृती केकच्या माध्यमातून कापणे हे खऱ्या अर्थाने देशाचा अपमान करणारे आहे. आपण ज्याला विश्वामध्ये सर्वोच्च मान असणारा तिरंगा झेंडा, ज्याला संपूर्ण विश्वाने आता मान्य केलं की हा तिरंगा ध्वज, हा भारत देश जगातला आज आधुनिक देश, जगातला सर्वोत्तम देश, विकसित देशाकडे आपला तिरंगा ध्वज घेऊन आपल्याला जातो आहे. आणि या तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पार्टीला खऱ्या अर्थाने लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रमेश चेन्निथालांनी माफी मागितली पाहिजे. खऱ्या अर्थाने तिरंगा ध्वजाचा अपमान करणारे काँग्रेस पार्टी, त्यांचं ब्लड हे खऱ्या अर्थाने देशविरोधी आहे यावरून सिद्ध होतं. आणि त्यामुळे रमेश चेन्निथाला यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. रमेश चेन्निथाला यांनी हे जे दुष्कृत्य केलं आहे की तिरंगा ध्वजाची प्रतिकृती कापण्याचं आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, यांना लाज शरम वाटत नाही आहे. खऱ्या अर्थाने यांना या ठिकाणी जनता तर धडा शिकवेलच, हा त्या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे हे देशविरोधी कृत्य आहे. आणि त्यामुळे याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, गोव्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी वंदे मातरमची 2च कडवी गायली आणि म्हटले की आम्ही 2च कडवी गाणार म्हणून. नाही, खऱ्या अर्थाने वंदे मातरम गीताचा अपमान करणे हे अत्यंत वाईट आहे. ही काँग्रेसची संस्कृती विकृत संस्कृती आहे. ही देशविरोधी संस्कृती आहे काँग्रेस पार्टीची. यांची मानसिक अवस्था ही मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यालायक झालेली आहे. आणि याचं खऱ्या अर्थाने जे वंदे मातरम गीताचा अपमान करणे एक विशिष्ट समाजाची मतं घेण्याकरता, मताचं लांगून चालन करण्याकरता मल्लिकार्जुन खरगे आपली व्होट बँक टिकवण्याकरता हे करतायत आणि देशाचा अपमान करताय. हा अपमान भारत देशाचे लोक कधी सहन करणार नाही. काल ठाण्यामध्ये शिवसेनेचा कार्यक्रम होता, त्यात सुद्धा वंदे मातरम लावण्याऐवजी बॉलिवूडचं गाणं लावलं गेलं, त्यामुळे सुद्धा मोठी टीका होताना पाहायला मिळते. तेच सांगतो की वंदे मातरम
हे गाणं सर्वात आधी लावायला पाहिजे. राष्ट्रगीत होतं, आपला महाराष्ट्र माझा होतं, महाराष्ट्राचं आपलं राज्यगीत होतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ही जी परंपरा आहे, ही जी आपण एक या देशाला आणि राज्याला एक घालून दिलेली एक परंपरा आहे, ती या ठिकाणी निभावली पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण वंदे मातरम पूर्ण गायलाच पाहिजे, महाराष्ट्र गीत गायलाच पाहिजे, राष्ट्रगीत गायलाच पाहिजे. त्याचा क्रम ठरलेला आहे, त्या क्रमाप्रमाणे वागलं पाहिजे. याकरता सर्व देशवासियांनी, सर्व महाराष्ट्राच्या जनतेने हे पालन केलं पाहिजे. आपण सर, पाहतो, सर, बुलेट मुंबई ट्रेन- आणि या भागामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येण्यासाठी जी काही मदत देण्यात आली होती ती आता संपली आहे. परंतु काही अमराठी रिक्षा चालकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते म्हणतात की आम्ही मराठी देखील बोलणार नाही आणि इथेच राहून आम्ही पैसे देखील गमावणार. अशा प्रकारे काही असभ्य भाषेतले व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत. नाही, एकदा या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलं पाहिजे का? बाकी इतर भाषा येऊ शकतात, पण काय नाही की आमच्या राज्याची भाषा जी आहे मराठी भाषा, ती वापरत आली. म्हणजे मराठी भाषेत त्यांनी बोललं पाहिजे, मराठी भाषेतच त्या ठिकाणी आपले संवाद केला पाहिजे, हीच अपेक्षा या मागची आहे. पण मराठी भाषेचा अपमान करणे, मराठी भाषेबद्दल काही बोलत असेल कोणी, त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोडलं जाणार नाही. त्यांनी आपली भाषा बोलावी, त्यांनी आपल्या भाषेमध्ये काय त्या ठिकाणी व्यवहार करायचे ते करावे. पण मराठी महाराष्ट्राकरता महत्त्वाची आहे. मराठी भाषासुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांनाच आली पाहिजे, याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. किमान प्रयत्न करून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. पण आम्ही करणारच नाही, आम्हाला मराठी नकोच आहे, हे जे भूमिका ही काही योग्य नाही आहे. सर, बुलेट ट्रेन संदर्भातला एक प्रश्न होता आपल्या विभागातला. पालघर या ठिकाणी 2000 जवळपास घरं आहेत, ती बनावट असल्याचं समोर आलेलं आहे. प्रत्येक घरामागे 14 लाख रुपये या ठिकाणी मोबदला म्हणून देखील घेतलेला आहे. आणि आता लोकशाही मराठीने ही बातमी उघड केल्यानंतर त्या घरांवरती तोडक कारवाई सुरू झाली. मात्र अशा प्रकारे बनावट मोबदला घेतला म्हणून काही अधिकारी देखील त्या सामील असल्याचं समोर येते. मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालवल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल मागितला. खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घरं उभे करून, खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला, असा जो आरोप होता, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे, विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल. मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल. सर, एखादा निर्णय घेतल्यानंतर तो मुख्यमंत्री आता बदलू शकतात अशा पद्धतीचं एक राजपत्र आलेलं आहे. कशा पद्धतीने बघता या सगळ्या? मुख्यमंत्री आम्हाला पॉवर डेलिगेट करतात, मुख्यमंत्र्याच्या वतीने आम्ही सही करतो. पण एखादा निर्णय मंत्री म्हणून घेत असताना चुकला तर तो मुख्यमंत्र्यांना दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. आणि हे या ठिकाणी नियमाने आणि आपल्या जे नियम आहे, अधिनियम आहे, यांनी ही या ठिकाणी घालून दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सर्वोच्च असतात. उद्या जर महसूल मंत्री म्हणून माझा एखादा निर्णय चुकला, तो मुख्यमंत्र्यांना बदलाचे अधिकार असतात. आणि त्यामुळं तो नियमावली आहे तशीच ती अधिसूचना आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. आज पुन्हा एकदा बालेवाडीमध्ये 11 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. कसं नाही, रस्त्यावरचे खड्डे याबद्दलचं प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक आठवड्यामध्ये, प्रत्येक दिवसाने स्वतः मुख्यमंत्री, स्वतः आमचे शिवेंद्रराजे भोसले लक्ष ठेवून आहेत. आम्ही लक्ष ठेवून आपापल्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याचे सर्व पालकमंत्री लक्ष ठेवून आहे. यामध्ये आम्ही 100% हे रस्त्यावरचे खड्डे बंद झाले पाहिजे, यातनं मृत्यू होणे याची काळजी घेतोय. सर, मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीने एक भेट दिली आहे. धर्मस्वतंत्र जे कायदा आहे त्याची आता रक्षाबंधन पासून अंमलबजावणी होणार आहे. तसं त्या अधिसूचना देखील आज जारी झालेली आहे. आमच्या देवाभाऊनी आमच्या लाडक्या बहिणीकरता वेगवेगळ्या पद्धतीने या राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम केले. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजींनी, आमच्या अजित पवारजींनी मागच्या काळामध्ये रक्षाबंधनानिमित्त भेट दिली. नंतर आपण बघितलं असाल की शेतकरी दर्जा, आमच्या शेतमजूर महिला असेल, शेतकरी महिला असेल, त्यांना दिनाची एक रक्षाबंधनाची गिफ्ट दिली. आणि आत्ता धर्मस्वातंत्र्य कायदा आणून आमच्या बहिणींना या राज्यामध्ये मजबूत करण्याचं काम आमच्या या कायद्यात होणार आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने धर्मस्वातंत्र्य असलं पाहिजे, याकरता एक अत्यंत महत्त्वाचा कायदा या ठिकाणी केला. आणि तो लागू करणे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीचं रक्षण करणे, आमच्या लाडक्या बहिणीचं स्वाभिमान त्या ठिकाणी स्वाभिमान कायम ठेवणे आणि आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मजबूत करण्याची ही
योग्य वेळ आहे तीच रक्षाबंधन आहे. ठेकेदार आहेत त्यांच्याकडून आज आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळतंय. आझाद मैदानावर हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे कारण की ठेकेदारांचे पैसे आहेत ते आतापर्यंत सरकारच्या वतीने देण्यात आलेले नाही असं पद्धतीने सांगितलं जातं. नाही, कॉन्ट्रॅक्टरचे बिलं दिले गेले पाहिजे. ते आदिवासी विभागाचे असो, PWD असो किंवा कुठल्याही विभागाचे असो. आमच्या महसूलचे बिलं थांबलेले आहेत. बऱ्यापैकी आमचे तहसील कार्यालय बांधकाम झालेले आहेत. आजच्या बैठकीमध्ये शिवेंद्रराजे भोसलेजींनी हे पूर्ण मांडलं आहे. निश्चितपणे कॉन्ट्रॅक्टरचे सर्व पेमेंट झाले पाहिजे या भूमिकेशी माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनीच त्या ठिकाणी चर्चा केली है. सर, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने गोवा में एक कार्यक्रम में वंदे मातरम गाते समय सिर्फ 2 ही स्टैंजा उन्होंने पेश किए और सिर्फ 2 ही पेश करने चाहिए, गाने चाहिए, ऐसा उनका कहना है। गाएंगे मातरम की कांग्रेस पार्टी के जो नेता है सोनिया गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, राहुल गांधी जी, सारे लोग उसके नीचे सारे, ये वंदे मातरम अगर हमने पूरा गाया तो हमारा एक वोट बैंक हाथ से चले जाएगा जो वंदे मातरम को पसंद नहीं करता है। वोट बैंक की राजनीति, होटों का लांगून चालन कर रही कांग्रेस पार्टी, लेकिन देश की जनता जो भारत प्रेमी है, जो भारत देश को मोदी जी के नेतृत्व में विकसित करना चाहती है, इस भारत में ऐसी जनता है कि वंदे मातरम हमारा देश का जो गौरव बढ़ाने वाला ये हमारा गीत है, इसको अगर कांग्रेस पार्टी जिस प्रकार से हम नहीं गाएंगे, हम 2 ही गाएंगे, हम 2 ही लाइन गाए करें बोलेंगे, ये जो कर रही है ये होटों की राजनीति के लिए कर रही है। और ये होटों की राजनीति बहुत देर तक नहीं चली। आज तो 15 साल से घर बैठे हुए हैं। अब इन्होंने वंदे मातरम नहीं गाया तो 2047 तक कभी भी इस देश की जनता इनको, जो अभी हालत की इससे भी खराब हालत कांग्रेस पार्टी की देश की जनता करेगी। वंदे मातरम का अपमान करना यानी देश का अपमान करना है, राष्ट्र का अपमान करना है, देश की संस्कृति विरासत का अपमान करना है, और यह हम नहीं होने देंगे। और देश की जनता कांग्रेस पार्टी को, और जो अभी 2024 में इनकी हालत हुई है, इससे भी खराब हालत 2029 में इनकी होगी। सर, लाडली बहन को लेकर आपने कहा था कि जो ऐसे अपमान करते हैं इनके खिलाफ कार्रवाई भी होनी चाहिए, केसेस भी दर्ज होनी चाहिए। जो देखिए, इन्होंने अभी हमने कानून बनाया संसद में, मैंने वही कहा कि वंदे मातरम नहीं कहने वाले पे कार्रवाई होनी चाहिए, इन पे गुने दाखिल होना चाहिए, इनको जेल में डालना चाहिए। ये भारत देश की भूमिका है, ये भारत का हर व्यक्ति ऐसा मानता है, और भारत के हर व्यक्ति ने वंदे मातरम गीत पूरी तरह से गाना, स्वीकार करना, हमारे संस्कारों में लेना, ये भूमिका ली है। लेकिन कांग्रेस पार्टी इस भूमिका के खिलाफ है, इनके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। और ये वोटों की राजनीति के लिए कर रहे हैं, दूसरा कोई कारण नहीं है। एक वर्ग का वोट इनको चाहिए जो वंदे मातरम गीत को नहीं गाना चाहता, इसलिए कांग्रेस पार्टी ऐसा कर रही है। सरकार की ओर से लाडली बहन को इन्होंने हद कर दी, तिरंगे का केक काट रहे हैं गोवा में। इनको कुछ शर्म मची नहीं है। रमेश चन्नीथला को शर्म लगनी चाहिए, देश की माफी मांगनी चाहिए। तिरंगा ध्वज उसका केक बना के काटना, उसका वीडियो पोस्ट करना, गृह मंत्री है एक राज्य के, गृह मंत्री का भी इस्तीफा देना चाहिए। ये ऐसा व्यक्ति गृह मंत्री नहीं चाहिए। और इस प्रकार से देश का अपमान करना, अभी अभी 15 अगस्त हुआ है, हजारों लोगों ने बलिदान दिया, लाखों लोगों ने बलिदान दिया, क्रांतिकारी बने, क्रांतिकारियों ने अपना जीवन दे दिया, स्वतंत्र संग्राम सेनानी ने पूरे उद्ध्वस्त हो चुके अपने परिवार उनके। हमारे देश का तिरंगा ध्वज पूरे विश्व में लहरा रहा है। आज पूरे विश्व में सबसे समृद्ध देश करके हमारा देश का तिरंगा है, उस देश का भविष्य है। हमारे देश को विश्व में आगे लेके जाने वाला हमारा तिरंगा ध्वज है। और इस तिरंगा ध्वज का अपमान करना, इनकी हिम्मत कैसी होती है? गृह मंत्री पद का फायदा ले रहे चन्नीथला, इनको निकाल देना चाहिए वहां के मुख्यमंत्री ने। सोनिया गांधी और राहुल गांधी ने अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए। ये क्या लगा इस देश में? तो निश्चित रूप से चलेगा नहीं, देश की जनता इसको छोड़ेंगे नहीं। रमेश चन्नीथला ने माफी मांगनी चाहिए, देश की माफी मांगनी चाहिए। और इस प्रकार का जो वो कांग्रेस तिरंगा ध्वज का जो केक बना के काट रहे, ये ठीक नहीं है। 28 तारीख को रक्षाबंधन के दिन सरकार सौगात दे रही है, खास करके बहनों को, और धर्म स्वतंत्रता जो कायदा है उसको लागू किया जाएगा।
आपको काफी मदद भी होगी इससे। हमारी सरकार ने हमारी लाडली बहना को, जब हमारे शिंदे साहब थे मुख्यमंत्री तब माननीय देवेंद्र जी शिंदे साहब और अजीत दादा ने रक्षाबंधन के मौके पर लाडली बहना योजना लाई। अब हमारी सरकार ने किसानों, हमारी बहनों को, जो एग्रीकल्चर खेत मजदूर में काम करने वाली बहना है, खेती रहो या नहीं रहो, खेत में काम करने वाली हर बहना को किसान का दर्जा देंगे। ये एक बहुत बड़ा गिफ्ट दिया है। अब धर्म स्वातंत्र जो कायदा आया है उसका भी एक हम इस महाराष्ट्र में रक्षाबंधन के दिन में चालू करने का जो निर्णय हो रहा है, ये महत्वपूर्ण दिन है, महत्वपूर्ण भेंट है हमारे महाराष्ट्र को, हमारी बहनों को। हमारी बहनों के माध्यम से हमें हमारे महाराष्ट्र को मजबूत करने के लिए, हमारी बहनों को मजबूत करने के लिए ये निर्णय लिया है और निश्चित रूप से इसका स्वीकार पूरे जनता करेगी और हमारा मजबूत महाराष्ट्र तैयार होगा। सर मराठी एसआयआर संदर्भातली एक मराठीमध्ये सांगा. एसआयआरची जी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामध्ये जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त नागरिकांचा अद्यापर्यंत नोंदणी आहे ती झालेली नाहीये. त्यामुळे कुठेतरी आज मुदत जी संपलेली आहे त्यामुळे पुढे वाढवून मिळाली पाहिजे अशी देखील एक मागणी. 2002 पासून 2026 पर्यंत मयत झालेले लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत, चुकीचे नाव टाकलेले लोक आहेत, त्यांचा आत्ता पत्ता लागत नाही आहे. आता माझ्या कामठी मतदारसंघामध्ये 70-80 हजार लोक असे निघत आहेत ज्याचे मृत झाले वगैरे वगैरे. हे 24 वर्षामध्ये जे काही झालं देशामध्ये, राज्यामध्ये, त्या मतदार याद्या वाढत गेल्या. मतदार यादीमध्ये ॲडिशन झाले, डिलिशन झाले नाही. त्यामुळे डिलीट नाव आता पुन्हा डिलीट होणारे नाव आता पुन्हा येणार नाही. त्यामुळे आपल्याला दिसतं की काही नाव कमी झालेले आहेत. पण एसआयआर हा सर्वांकरता आहे. सर्वच पक्षांनी सर्वच बूथवर, सर्वच पक्षाचे बूथवर लोक असतात. त्या सर्व पक्षाच्या बूथच्या जे एजंट आहे त्यांना सोबत घेऊन बूथ लेवल ऑफिसर काम करतात. आणि त्यामुळं या पारदर्शी प्रणालीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी याच्यामध्ये एसआयआरमध्ये काम करायचं आहे. आणि आता तिसरी संधी आहे. आता जर घर घर भेट झाल्या, पण आता जे नाव सुटलेले आहेत, जे नाव त्याच्यामध्ये आले नसतील एसआयआरमध्ये, त्यांना पुन्हा एकदा मला वाटतं निवडणूक आयोग त्यांना पुन्हा एकदा संधी देणार आहे. त्यामुळं तिसरी संधी पुन्हा आहे. त्यानंतर मात्र अंतिम मतदाराची प्रारूप येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांची नावं नसतील त्यांना संधी आहेत. पण जे बोगस नावं असतील, जे या राज्यामध्ये बोगस टाकले असतील, पुराच्या नावानं कुणी टाकले असतील, काही नाव मयत झाले असतील, ते मात्र त्या ठिकाणी कमी होतात. आणि त्यामुळं त्याला कमी होण्याकरताच एसआयआर आहे. जे बोगस नाव आहे त्यांना काढण्याकरता एसआयआर आहे. मृत व्यक्तीचे नाव काढण्याकरता एसआयआर आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नाव कमी होणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात ॲडिशन झालं पण डिलिशन झालं नव्हतं. त्यामुळं आपल्याला हा फरक दिसतो असेल. सर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सचिन अंदुरेला जामीन आणि जन्मठेची शिक्षेला स्थगिती कोर्टाने दिलेली आहे. आता मला ते बघावं लागेल. आता वेळेवर सांगता येणार. एसआईआर को लेकर विपक्ष ये कह रहा है कि उसकी मियाद मुदत और बढ़ा के देनी चाहिए क्योंकि कई सारे लोगों के नाम उसमें शामिल नहीं हो रहे हैं, नाम काटे गए हैं. उनका कहना है कि जो दूसरे राज्य में किया वही महाराष्ट्र सरकार भी यहाँ करना चाहती है. चुनाव आयोग स्पष्ट रूप से सभी पार्टियों को इन्वॉल्व करके सभी पार्टियों की मीटिंग लेकर एसआईआर की प्रक्रिया चालू करता है. सभी पार्टी होती है उसमें. बूथ में जब एसआईआर होता है वहां पर सारे बूथ लेवल एजेंट होते हैं, सारे पार्टी के बूथ लेवल ऑफिसर के साथ, गवर्नमेंट के ऑफिसर के साथ. हर घर जाते हैं, हर घर जाने का प्रयास है. सब लोगों ने इन्वॉल्व होना चाहिए, सभी पार्टी ने इन्वॉल्व होना चाहिए, लेकिन इन्वॉल्व होते नहीं है. और अभी जो 2002 के बाद 2026 में एसआईआर हो रहा है, 24 साल बाद, 24 साल में कई एडिशन हुए. 18 साल का बच्चा उसका नाम आ गया, लेकिन जो मृत हो गया उसका नाम निकला ही नहीं है. मेरे अकेले एक मतदार संघ में कामठी में 70,000 60,000 के लोग दिखते नहीं है. कहाँ है? तो ये लोग कौन है? एक तो वो मृत है, या यहाँ से चले गए हैं, या कई दूसरी तरफ एसआईआर कर लिया है. 2-2 घर होंगे, 3-3 घर होंगे. कई हमारे नागपुर शहर में घर है तो ग्रामीण में भी घर है, तो नागपुर शहर वाला नागपुर में एसआईआर करता है. अब कोकण में घर होगा तो मुंबई शहर रहता होगा तो एक ही जगह एसआईआर होगा. अभी कोकण में भी नाम है, मुंबई में भी नाम है, एक जगह कहीं होगा. और जो डिलीशन हुए, मृत हुए, उनके नाम कम होने वाले हैं. जो ऐसे चले गए 20 साल में, 22 साल 24 साल में, उनके नाम ऐड हो गए. तो निश्चित रूप से एसआईआर ये पारदर्शी प्रक्रिया है. चुनाव आयोग ने पारदर्शी रूप से किया है.
लेकिन किसी को अगर अभी भी कुछ कहना है तो अभी दूसरा टप्पा है, तीसरा चरण है। निश्चित रूप से चुनाव आयोग कहेगा, लेकिन मैंने जो पढ़ाई की है, मैं जो एसआईआर में मेरे एमएलए एरिया में जाता हूँ, देखता हूँ, हमारे अधिकारी हमसे बात करते हैं, तो क्या क्या रूल है, क्या क्या नियम है, वो सारे फॉलो करना पड़ता है। तो निश्चित रूप से जिसका अगर नाम छूटा है उसके लिए भी अपने अपने एआरओ से मिलना चाहिए, अपने अपने बूथ लेवल ऑफिसर से मिलना चाहिए। अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, अभी भी प्रक्रिया है, तो निश्चित रूप से बाकी नाम भी आने चाहिए। तो इसके लिए प्रयास करने चाहिए सभी पार्टियों ने। सभी पार्टियों की जवाबदारी है कि उनके नाम देखना चाहिए, कौन से नाम है, कौन से नाम कट गए। तो ये सारे पार्टी की चुनाव आयोग के साथ काम करने की एक जवाबदारी है, वो पूरी करनी चाहिए। लेकिन जिनको समझता ही नहीं है वो मीडिया में गलत बातें करके एसआईआर और सरकार को उसके बारे में यहाँ पर शंका उपस्थित करते हैं। लेकिन एसआईआर ये चुनाव आयोग की पारदर्शी प्रक्रिया है, सभी लोगों ने इसमें इन्वॉल्व होकर काम करना चाहिए। सर, एक आखिरी क्वेश्चन है कि खड़गे जी का स्टेटमेंट आया है। खड़गे जी ने कहा है कि जो मैंने वंदे मातरम गाना गाया था वही गाना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, इतना ही नहीं नरेंद्र मोदी ने ही गाया था। उसको लेकर मेरे ऊपर दर्ज हुई एफआईआर, क्या इन लोगों के ऊपर भी एफआईआर होगी? देखिए, 140 करोड़ जनता की भावना क्या है, पूरा वंदे मातरम गाना चाहिए। और इसमें संसद में बिल पारित हुआ, कायदा बनाया गया, पूरे देश को मान्य हो गया। आप अपमान कर रहे बाद में। पहले जो परंपरा चल रही थी 2 वाक्य बोलने की, लेकिन उसके बाद कायदा हुआ है। कायदा तो सबको बंधनकारक है। फिर जो संसद ने, देश ने किया हुआ कायदा, सार्वभौम सभागृह ने किया हुआ कायदे के बाद, उसके बाद आप ऐसी हरकतें कर रहे हैं। आप एक विशिष्ट वर्ग के वोटों के लिए राजनीति कर रहे हैं, ये इसमें है। जानबूझ के नौटंकी कर रहे कांग्रेस पार्टी के लोग। उनको मालूम है कि एक्ट हुआ है, एक्ट पास करके आपको पूरी वंदे मातरम बोलना पड़ेगा, ये एक्ट है देश का। उसके बाद आप बदमाशी कर रहे हो, उसके बाद आप जानबूझ के किसी वर्ग को आप साथ में लेने के लिए, उनके वोट लेने के लिए कर रहे हो। खुले रूप से कहते हैं लोग वंदे मातरम पूरा नहीं कहेंगे। इनको शर्म नहीं लगती है? इस देश में रहना तो वंदे मातरम कहना होगा। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।